नमस्कार. शेतकरी आनंदाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या जवळ एक लो प्रेशर तयार झाला आहे आणि तो 13 तारखेला 7 वाजल्यापासून तयार झाला आहे. तेच बंगालच्या उपसागरामध्ये खूप मोठे, त्यामुळे पावसाळी वातावरण आहे आणि हा लो प्रेशर 13 तारखेला जवळजवळ पूर्ण दिवसभर हा त्याच भागामध्ये राहणार आहे आणि तो भारताच्या पृष्ठभागावर येऊ शकतो. तसेच परत दुसरा लो प्रेशर रात्री 11च्या टायमाला परत 14 तारखेला दुसरा एक लो प्रेशर बंगालच्या उपसागरामध्ये तयार झाला आहे आणि तो देखील लो प्रेशर विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या ठिकाणी आहे आणि तो तसाच भुवनेश्वरच्या भारतात भुवनेश्वरकडून दाखल होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाचे संकेत आहेत आणि परत एका मागून एक असे 15 तारखेला देखील दुसरा लो प्रेशर तयार होत आहे आणि तो देखील महाराष्ट्रात येत आहे 15 तारखेला महाराष्ट्राच्या पृष्ठभागावर, आपल्या भारताच्या पृष्ठभागावर. आणि 16 तारखेला देखील दुसरा एक लो प्रेशर महाराष्ट्राच्या पृष्ठभागावर येत आहे. असे एकामागून एक असे हवेचे दाब हे 3-4 तयार होत आहेत आणि ते विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या ठिकाणाहून भारतात येत आहेत. त्यामुळं महाराष्ट्रात जोरदार पावसाचे संकेत आहेत. तसेच काही राज्यामध्ये जे जोरदार असे पावसाचे संकेत तयार झालेले आहेत. या भागातून सुरू होणारे कराड, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकलूज, इंदापूर, बारामती, फलटण या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच मुंबई, कल्याण, डोंबिवली, रत्नागिरी या भागात देखील जोरदार असा पाऊस राहणार आहे. तसेच अहिल्यानगरचा भाग, शिक्रापूर, जामखेड या भागामध्ये देखील 5:30च्या टायमाला जोरदार असा पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, हा पाऊस 5:30 वाजेपर्यंत या भागात राहणार आहे आणि हा पाऊस भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि 5:30च्या नंतर परत सांगोला, सोलापूर, अक्कलकोट, तुळजापूर, धाराशिव, बार्शी, पंढरपूर, कुर्डुवाडी, तसेच बारामती, अकलूज, इंदापूर, फलटण, दौंड, जामखेड, अहिल्यानगरचा पूर्ण भाग आणि तसेच पैठण, गेवराई, संभाजीनगर या भागामध्ये 8:30च्या टायमाला चांगला जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. आणि तसेच निलंगा या ठिकाणी देखील चांगल्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. हा 13 तारखेला 13 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज आहे. 13 तारखेलाच 1च्या टायमाला 1 वाजल्यापासून चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा या भागामध्ये, अमरावती या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. हा 13 तारखेला 1च्या टायमाला उमरेड, मोकणा, तसेच वर्धा या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे 1च्या टायमाला. आणि हा पाऊस 1 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत, 3-4 वाजेपर्यंत या भागात तुफान पाऊस राहणार आहे 3 वाजेपर्यंत. तरी 3 वाजेपर्यंत हा पाऊस नागपूर, उमरेड, तसेच हिंगणघाट या भागामध्ये मुसळधार जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच वर्धा या भागामध्ये देखील. आणि इकडे पाहायला असता यवतमाळ या भागामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. तरी हा पाऊस जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि परत हा पाऊस शेतकरी मित्र रात्री पुन्हा परत 7च्या टायमाला, 6 ते 7च्या टायमाला हा पाऊस विदर्भ साईडला तर राहणारच आहे, परंतु हा पाऊस परत अहिल्यानगर, अकलूज, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस रात्री 13 तारखेला रात्री 8च्या टायमाला संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, करमाळा, बार्शी, जामखेड, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस परत रात्री 11च्या टायमाला विदर्भ साईडला आणि मराठवाड्यातील माजलगाव, परळी, अहमदपूर, परभणी, हिंगोली या भागामध्ये रात्री 11च्या टायमाला जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस परत 2:30च्या टायमाला विदर्भ साईडला या पावसाचे प्रमाण जास्त होत आहे. उमरखेडा, पुसद, हिंगोली, कर्जत या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. आणि परत हा पाऊस शेतकरी मित्र 14 तारखेला हा पाऊस 8च्या टायमाला नांदेड, उमरखेडा या भागामध्ये जोरदार, निलंगा या तसेच अकोला, कर्जत या भागामध्ये
एकदम जोरदार पाऊस राहणार आहे, मुसळधार टाईप पाऊस राहणार आहे. आणि 10च्या टायमाला देखील परळी, अहमदपूर, नांदेड या भागामध्ये तसेच कंधार या भागामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस गंगाखेडला देखील जोरदार पाऊस राहणार आहे 14 तारखेला 10च्या टायमाला. आणि 10 वाजल्यापासून 14 तारखेला एकदम जोरदार पावसाला सुरुवात होत आहे. तसा पाऊस विदर्भ साईडला 14 तारखेला जास्त एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. त्याचा पाऊस 14 तारखेला लोणार, वाशिम, जिंतूर तसेच केज, परळी, अहमदपूर, लातूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे 2च्या टायमाला. आणि 14 तारखेलाच परत काही जिल्ह्यात आणखी जोरदार पावसाचे संकेत आहेत. हा पाऊस तसाच लोणार, जालना, परतूर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. जिंतूर या भागामध्ये तसेच माजलगाव, केज, कळंब, बीड, पावसाळा, गेवराई या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस 13 ते 15 मिलीच्या आसपास पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच पैठण, गंगापूर इकडे पाहिला असता वैजापूर, श्रीरामपूरला देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे 14 तारखेला 5च्या टायमाला. आणि हा पाऊस परत शेतकरी मित्र 8 ते 9च्या टायमाला जामखेड, बीड, गेवराई, पैठण, माजलगाव, संभाजीनगर, जालना तसेच जिंतूर, सिल्लोड या भागामध्ये मुसळधार ते तुफान पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच कन्नड, सिल्लोड, चाळीसगाव, पाचोरा, पारली, जळगाव या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे 14 तारखेला 8च्या टायमाला. आणि आज पाऊस रात्री 10 वाजेपर्यंत देखील याच भागामध्ये राहण्याची शक्यता आहे. संभाजीनगर या भागामध्ये तसेच पैठण, जालना, चिखली, सिल्लोड, जळगाव या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर, जामखेड या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे 14 तारखेला रात्री 12च्या टायमाला. आणि 15 तारखेला देखील या भागामध्ये 15 तारखेला बीड, संभाजीनगर जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात सर्वसाधारण ते जोरदार 12 ते 1 वाजेपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि परत हा पाऊस 7 वाजल्यापासून परत पावसाचा जोर वाढत आहे. 15 तारखेला रात्री 10च्या टायमाला विदर्भ साईडला जोरदार पाऊस राहणार आहे. वाशिम, पुसद, कर्जत, अकोला, अमरावती या भागामध्ये, खामगाव, बुलढाणा या भागामध्ये 15 तारखेला 10च्या टायमाला जोरदार असा पाऊस राहणार आहे. आणि शनिवारी 16 तारखेला पहाटे अचलपूर, वणी तसेच आर्वी, अमरावती, अकोला तसेच कर्जत, यवतमाळ, पुसद, उमरखेडा, वर्धा, कांदी या भागामध्ये अति जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. 16 तारखेला तेथील शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यायची आवश्यकता आहे. 16 तारखेला 3च्या टायमा ते पहाटे 3 वाजल्यापासून. आणि हा पाऊस शेतकरी मित्र परत पहाटे म्हणजे 16 तारखेला सकाळी 6च्या टायमाला अकोला, अमरावती या भागामध्ये, जिंतूर या भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहणार. तसेच संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार 16 तारखेला 6च्या टायमाला पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस जवळजवळ 2 वाजेपर्यंत चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. आता तसं पाहिलं असता 16 तारखेला हा पाऊस दिवसभर राहण्याची शक्यता आहे. म्हणजे 15 तारखेला रात्रीपासूनच पाऊस सुरू झालेला आज दिवसभर पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि 16 तारखेला बीड, केज, गेवराई, माजलगाव, पैठण तसेच लातूर, अहमदपूर या भागामध्ये अति जोरदार तुफान पाऊस राहणार आहे. 17 ते 18, 20 मिलीच्या आसपास पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस जवळजवळ पूर्ण बीड जिल्हा तसेच तुळजापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यामध्ये अति तुफान पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ 16 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत हा पाऊस बीड, लातूर या जिल्ह्यामध्ये अति तुफान पाऊस राहण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र अशीच रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.